EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक अँड टीचिंग टेक्निक आहे स्पेलिंग टेक्निक आहे शारीरिक मानसिक व भावनिक अडचणी सोडवण्याचं प्रभावी साधन आहे. कसं वापरायचं ते खाली टप्प्यात समजेल. एखादी समस्या निवडा. उदाहरणार्थ नातेसंबंध, भीती, राग, आजार वगैरे. ही समस्या कुठून उद्भवते ती घटना आठवा. 2 डोळे बंद करा व त्या समस्येची तीव्रता किती हे मानसिक मोजपट्टीवर मोजा. 0 समस्या नाही आणि पुढच्या टोकाला 10 बरोबर तीव्रता जास्त. 3 इवन थॉट. आय एम जरा इंग्रजी वाचताना मला मी सांगणार आहे पुढचं काय. ओके आता लक्षात घ्या. एका वेळेला एकच ट्रेन जाऊ शकते पटरीवर. बर, इमोशनल फ्रीडम टेक्निक आहे ते. शारीरिक मानसिक भावनिक अडचण सोडवण्याचं प्रभावी साधन आहे. कसे वापरायचे खाली बघा. आता पहिलं काय करायचं, कुठलीही समस्या निवडा. फॉर एक्झाम्पल यांना पेन आहे, मॅडमला पेन आहे, शारीरिक व्याधी असेल, मानसिक त्रास असेल, काय म्हणतात मनोशारीरिक त्रास असेल, भावनिक असेल, हे त्रास तुम्ही याच्यातनं घालवू शकता. नाते संबंधामध्ये प्रॉब्लेम असेल, नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम आहे, भावा भावामध्ये अडचण आहे, जे तणाव आहे रिलेशनशिप मध्ये, कुठल्याही नाते संबंधामध्ये तणाव आहे. तो बिझनेस मध्ये असेल, सप्लायर बरोबर तणाव आहे, बरोबर आहे. ज्यांना आपण माल देतो त्यांच्याकडे आपल्यामध्ये तणाव आहे, कुठेही तणाव आहे. रिलेशनशिप कुठलाही असो, राग, भीती, न्यूनगंड, कॉन्फिडन्स नाही, नेगेटिव्हिटी जे काही आहे, भावनिक ज्या काही गोष्टी त्या काढू शकता तुम्ही. आर्थिक समस्या आहे, पैसे जिथे जिथे मी इन्व्हेस्ट करतो वाटत का, पॅटर्न झालेला आहे. काल आपण सचिन तेंडुलकर बद्दल बोललो, पॅटर्न झालाय त्याला. असे काही रेकॉर्ड ब्रेक करायचे असले तो बऱ्याच वेळेला अपयश होतं आणि मगच ते तुटतं. कशाला, म्हणजे पॅटर्नच्या आधारे तो एक पॅटर्न झालाय त्याला, त्याच्यात जावंच लागतं. सो प्रोग्रामिंग जर चेंज केलं तर हे निघू शकतं. भीती, राग, आजार वगैरे समस्या कुठून उगम पावते ते आठवायचं. नाही आठवलं तरी चालेल, तुमच्या अंतर्मनात सगळं माहित असतं. तुम्ही जस्ट डोळे बंद करून विचार केला की राग मला कधीपासून येतोय, अचानक आठवेल 4 वर्षाचा होतो तेव्हा असं झालं होतं, मला पहिल्यांदा राग आला. किंवा आठवेल की मी 10 वर्षापर्यंत ओळखीत होतो, मला कधी प्रभाव पडला नाही कशाचा, पण 11व्या वर्षी अमका झालं. वाढदिवसाच्या दिवशी मला बर्थडेला मिळालेली कार एका मित्राने चालवत असताना तुटली आणि मला ते सगळं पहिल्यांदा राग आला. राईट. आपण त्या घटनेमध्ये पाठीमागे जाऊ शकतो अंतर्मनामध्ये, तर ती घटना ताजीच आहे. अंतर्मनामध्ये ती ताजी आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, वर्तमान काळात आहे. राईट. त्यामुळे आपल्याला मागे जाणं म्हणजे आपण इथेच असणार सरफेसिंग मध्ये. ओके. तर ती घटना आठवायची, कुठून उगम पावते, त्याची तीव्रता किती आहे, तीव्रता कशी मोजायची. सेकंड पॉइंट जो आहे, डोळे बंद करायचे. थर्मामीटर असतो की नाही, राईट. थर्मामीटर असतो, तेव्हा तुमच्याकडे पाण्याची टाकी असते, त्याला लेवलिंग असते बघा, खाली खाली पाणी गेले असं वर जातं ते, राईट. तर खाली 0 आणि वरती 10. तुम्ही तुमच्या अंतर्गत सूचना करा की मला योग्य वाटेल तर तुला योग्य वाटेल अशी मोजपट्टी मला दाखव. त्याला जे दाखवायचे दाखव, जी तुम्हाला कन्व्हिनियंट आहे, राईट. काही असू शकतं ते. ओके. आणि तुम्ही डोळे बंद केले की त्या समस्येची तीव्रता आता अनुभवायची. 20 वर्षापूर्वीची घटना असेल, 25 वर्षापूर्वीची असेल, 5 महिन्यापूर्वीची असेल, अंतर्गत सांगायचं त्याची तीव्रता किती मला दाखव. आणि त्या घटनेमध्ये तुम्ही गेला की तुमचं बायोकेमिकल चेंजेस होतात बॉडीमध्ये, आणि ते म्हणते की 5 म्हणजे 50%, 9 म्हणजे 90%, 10 म्हणजे 100% तीव्रता जास्त आहे. राईट. हे आधी मोजायचं. एकच कारण घ्यायचं, कारण म्हणजे एकच समस्या घ्यायची आणि
त्याची तीव्रता किती ती मोजायची. पुढचा पॉइंट काय, आता मी मराठीतलेच वाचतो. जरी मला 5वीत असल्यापासून राईट किंवा टीचरने मारलं म्हणून बोलण्याची भीती वाटते, तरी मी स्वतःला संपूर्णता व खऱ्या अर्थाने स्वीकारतो व उपचार करतो. जी समस्या असेल ती समस्या तुम्ही तिथे लिहायची, म्हणजे ज्या समस्येवर तुम्ही काम करताय. जर उगम त्याचा माहित नसेल तर बसत तुम्ही तर वेळ लागेल. राईट, त्याचा उगम माहित नसेल, घटना आठवत नसेल तर नथिंग टू वरी. अंतर्मनाला सगळं माहिती कुठून काय उचलायचं कुठे टाकायचं. कारण आपण विचार करतो 10% आणि त्याची कॅपॅसिटी 90%. त्याला सगळंच माहिती आहे. तुमच्या अगदी तुम्ही गर्भात होतात, आईच्या गर्भात होतात ना, ते सुद्धा तुम्हाला सगळं आठवू शकतात. का करते अंतर्मनात हार्ड ड्राईव्ह तसा आहे, स्टोर डेटा आहे. अजून करप्ट नाही झाला की आपण येरवडत नाही. करप्ट झाला तर आपण कुठे असणार, लोक लगेच सर्व्हिसिंग सेंटरला पाठवून देतात. आणत बी नाही परत, तयार झाले नको म्हणतात, रिस्क नको. राईट, आपण इकडे आहोत म्हणजे आपला डेटा स्टोअर्ड आहे, व्यवस्थित आहे. राईट, पाहिजे तर आपण ते हा डेटा सोडा तुम्ही मागच्या पण जाऊ शकता डेटा काढायला. आम्ही नेऊ शकतो. पास्ट लाईफ थेरपी म्हणतात त्याला, पुनर्जन्म, सॉरी काय म्हणतात, मागचा जन्म. राईट, मागच्या जन्मामध्ये आपण नेऊ शकतो एखाद्या व्यक्तीला ट्रान्स मध्ये घेऊन. हिप्नोसिसच्या थोड्याशा ऍडव्हान्स पॅटर्न मध्ये नेलं तर त्या व्यक्तीला आपण पास्ट लाईफ मध्ये नेऊ शकतो. कारण काही वेळेला थेरपी करत असताना आम्ही लोकांना ज्यावेळेला उपचार देतो त्यावेळेला त्याचा प्रॉब्लेम ह्या जन्माचा नसतो. ह्या जन्माचं सगळं क्लिअर असतं विचारायचं, अडलेले घोडं पाठीपाठच्या जन्मात. मग तिकडे जाऊन ते इरेज करायचं, सिलेक्ट करायचं, डिलीट मारायचं, रिसायकल मध्ये टाकायचं, थोड्या वेळाने रिसायकल मध्ये जायचं, तिथनं उचलून फेकून द्यायचं. असं आतमधनं करू शकतो. राईट, तर पास करते. तर तो आपला पार्टनर माइंड पॉवरच्या पुढे तुम्हाला एक एक पैलू देऊ आपण. जरी मला ह्या कारणामुळे किंवा जरी मला स्टेजवर बोलण्याची भीती वाटते, तरी मी स्वतःला संपूर्णता व खऱ्या अर्थाने स्वीकारतो, उपचार करतो. सिंपल. राईट, पुढे काय करायचं आपल्याला, आपल्या दोन्ही हाताचे कराटे पॉइंट हलके टॅप करावं, वरील वाक्य मोठ्याने उच्चारा. म्हणजे हे जे वाक्य आहे ते कसं उच्चारायचं आहे, आपल्याला कराटेच्या आपला कराटे पॉइंट जे ते टॅप करायचे. चित्र बघा, चित्र त्याच्यावर चित्र दिलेलं आहे. याचे झेरॉक्स कॉपीज काढून ठेवा, फार महत्त्वाची कागदपत्र आहेत. नंतर पॉइंट कुठे हरवला म्हणून तुम्ही टॅपिंग करणार नाही आणि अडचणी द्या, म्हणजे मुकाल एका चांगल्या गोष्टीला. राईट, हे बघा आता चंद्र आलं ना खाली. राईट, हे कराटे चॉप आहे आपला. राईट, तुम्ही असंही टॅप करू शकता, म्हणजे मी सोडणार नाही, कुठे असलं तरी टॅप होणार. बनवायचं नाही, कराटे खेळायचे नाही कराटे शब्दामुळे. तर मी लोक डोकं दुखत आमचं हे दुकान चालू करायचं. मग ह्याच्यासाठी परत टायपिंग कुठे करून मग डोक्यात टायपिंग करतात. राईट, मग डोकं दुकान चालू. असं काय टॅप करा म्हटले, बीट करा म्हटलं नाही, फाईट करा म्हटले, टॅप करायचं. राईट, आणि दोन्ही पॉइंट टॅप होतील असं करा किंवा असं करा, चालेल. बरोबर आहे, कराटे चॉप आपल्याला टॅप झाला पाहिजे, बनवायचा नाही. राईट, स्पीड आहे अजून कमी करा, फार बनवायची गरज नाही. हलका प्रेशर द्यायचा आपल्याला, हलका प्रेशर द्यायचं. बघा हलका, इकडे बघा. राईट, किंवा असं हलकासा प्रेशर द्यायचं. राईट, तर हे टॅप करताना आपण करायचं, जरी मला स्टेजवर बोलण्याची भीती वाटते, तरी मी स्वतःला संपूर्णता आणि खऱ्या अर्थाने स्वीकारतो व उपचार करतो. हे वाक्य आपण इथे बोलणार. राईट, एका बोटाने नको, किडा होईल. किडा होईल म्हणजे काय, इकडेच करणार मध्ये आधी. त्यामुळे हे का की पॉइंट मिस नाही झाला पाहिजे. पॉइंट मिस झाला तर अडचण आहे. राईट, नंतर ॲक्युप्रेशर टॅपिंग पॉइंट्स जे आपल्यामध्ये आहेत ते चित्रात दाखवले ते बघा. ॲक्युप्रेशर पॉइंट्स किंवा ठिकाणे उत्तेजित करा. 9 ठिकाणी 3-3 वेळा हलक्या हाताने टॅप करा. राईट, आता इकडे बघा, आधी माझ्याकडे बघा, मग तुमचे तुम्ही करा. आता 2 भुवया आहेत. राईट, त्या 2 भुवयांचे स्टार्टिंग पॉइंट आहे, त्या स्टार्टिंग पॉइंटवर टॅप करायचं आपल्याला. 3 बोटं लागणार आपल्याला, एकच बळ एक इकडे एक तिकडे असं नाही करायचं. त्या पॉइंट मिस नाही झाला पाहिजे, हा उद्देश आहे. बाकी सगळ्या बोटांनी केलं तरी चालतंय. राईट, हलक्या हाताने टॅप करायचं. नसेस असतात आपल्या पूर्ण शरीरावरती, तर इथे जर सेन्सिटिव्ह भाग आहे तर टॅप करायचं. राईट, इथे 3 वेळा आपण एक शब्द उच्चारणार. काय, आता आपण स्टेज फिअर साठी जर करत असू उदाहरणार्थ, किंवा तुम्ही पेन साठी जर करत असाल तर म्हणा गुडघ्याचा त्रास किंवा गुडघा दुखतोय, गुडघा दुखतोय. राईट, गुडघे दुखी म्हणा, सर गुडघा दुखतोय, गुडघे दुखी. राईट, त्या डोकं दुखीसाठी कसं सर डोके दुखी, अंग दुखीसाठी अंग दुखी, व्हॉटएव्हर. ताप आला असेल तर ताप आलाय म्हणून. राईट,
राईट. टेम्परेचर आहे मला, फीवर आहे, फीवर आहे, फीवर आहे, 3 वेळा आपण म्हणणार आणि टॅप करणार. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट हे व्ही आकार आहे बघा इथे, राईट. इथे तर इथे आपण परत 3 बोटं वापरणार आणि तुम्ही दोन्ही हाताने टॅप करू शकता. हळूहळू राईट, हळूहळू, बडवायचं नाही ना सर. हा पॉइंट बघितला आपल्या डोळ्याचा खड्डा इथे, जिथे दोन्ही खड्डे असे हे असं होतं, राईट. हा चित्र काढून दाखवू का? त्याच्यात चित्र आहे ऑलरेडी. हा जो पोर्शन आहे ना इकडे टॅप करायचा आपल्याला, राईट. बरोबर, दोन्ही साईडला. त्यानंतर डोळ्यांच्या खाली इथे हलक्या हाताने. नंतर वेबसाईट देणार मी तुम्हाला emofree.com. भरपूर मटेरियल आहे, तुम्हाला डाउनलोड करता येईल, राईट. इथे टाइप करणार. त्यानंतर इथे, राईट. 3 बोटं वापरा म्हणजे बरं पडणार, पॉइंट मिस होणार नाही. त्यानंतर बोटांच्या खाली एकदम इकडे हलवून इकडे नाही, इथे हे टाइप करणार. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट जो बरेच लोक मिस करतात, कॉलर बोन आहे आपला इथे. चित्र बघा, राईट. ते असं आडवा कॉलर बोन आहे, त्याच्या खाली जर तुम्ही असं 2-3 ठिकाणी असं दाबून बघा, असं होणार एका ठिकाणी कुठेतरी. तो पॉइंट आहे. लोक कुठेही बनवतात, सगळीकडे पॉइंट नसतात, बनवून उपयोग होत नाही, राईट. तर तुम्हाला कळेल की कुठे पॉइंट असं शोधायचं. तुम्हाला आणि मग सगळी बोटं वापरा. का? मी स्वतः काढतो, कारण आपण त्रासात असतो, आपण कुठेही बनवतो नंतर. आता ठीक आहे आपण त्रासात नाही ना, त्रासात असल्या माणसाला सुचत नाही काय, म्हणजे आधीच प्रोग्राम करून ठेवा की काय आपण तिकडे कुठे चाललाय खांद्यावर. राठोड साहेब आतमध्ये या, थोडं आतमध्ये या, राईट. चित्र बघा कुठे दाखवलंय ते, राईट. कॉलर पण म्हणतात त्याला, हडकाच्या इथं त्याच्या थोडंसं खाली असणार आहे, फार खाली नाही, राईट. थोडंसं खाली. ओके. तुम्ही लोकांचे पण उपचार करू शकणार माहिती फ्रेंड्स, आधी स्वतःचे बघूया, राईट. हे झालं. त्यानंतर निप्पलच्या पॅरलल बरोबर काकेमध्ये जर तुम्ही 4 बोटं अशी ठेवला तर शेवटची करंगळी जी आहे तिथे पॉइंट दाबून बघा 1-2 ठिकाणी, तुम्हाला कळेल. हा तो पॉइंट, मग तो टॅप करायचा, है ना. एकाच पॉइंटला तुम्हाला जसं इकडे करायला नसतो बघा आपल्याला, हा तसं इकडे कुठेतरी एकाच पॉइंटला तो पॉइंट, राईट. तो इकडे किंवा इकडे एक कुठलाही टॅप केला तरी चालतो, बरोबर आहे, राईट. तुम्ही असं टॅप करू शकता जेणेकरून मिस होणार नाही, किंवा असं टॅप करा, राईट. तुम्ही टॅप करता जाणवणार की कुठे तो, हा राईट. नंतर वरती सहस्रार चक्र काय म्हणलं, राईट. हे पॉइंट्स आहेत आपले. तर हे पॉइंट आपण ज्यावेळेला टॅप करणार त्यावेळेला 3 वेळा समस्या एका शब्दात उच्चारणार, पूर्ण वाक्य नव्हे. इथे आपण पूर्ण वाक्य उच्चारतोय, बरोबर. इथे आपण पूर्ण वाक्य म्हणणार आणि ज्यावेळेला टॅप करणार 3 वेळा स्टेज फिअर, स्टेज फिअर, स्टेज फिअर, राईट. स्टेज फिअर, स्टेज फिअर, स्टेज फिअर, स्टेज फिअर, जे काय असेल ते, ती समस्या घ्यायची. हे तुम्ही राऊंड करायचे. आता पुढे ऍक्युप्रेशर पॉइंटची 9 ठिकाणी उत्तेजित करा, 9 ठिकाणी 3-3 वेळा हलक्या हाताने टॅप करा. टॅप करताना डोळे बंद करून प्रॉब्लेम एका शब्दात उच्चारा, राईट. डोळे बंद करून 3 राऊंड टॅपिंग करा. 3 राऊंड टॅपिंग करायचं म्हणजे स्टेज फिअर, स्टेज फिअर, स्टेज फिअर, असं 1 वेळा हा राऊंड झाला, परत अजून 1 राऊंड झाला, परत 3 राऊंड, असे 3 राऊंड करायचे आपण. 3 वेळा टॅपिंग करा, हमिंग करा. हमिंग म्हणजे काय, डोळे बंद आहेत, ओके. कुठलाही एक लय घ्या तुम्हाला आवडेल आणि हमिंग करायचं, राईट. हमिंग केलं, लय वापरून डोळे उघडा, म्हणजे हमिंग केल्यानंतर डोळे उघडायचे. डोळे उघडल्यावर तेव्हा डोळे उघडले की डावीकडे बघताय, उजवीकडे बघताय, समोर बघताय, राईट. डोळ्याची मुवमेंट केली, खाली बघा, समोर बघा आणि डोळे बंद करा. तर डोळे बंद केल्यावर काय करणार आपण,
पुन्हा डोळे बंद केल्यावरती मानसिक पट्टीवर राईट आपण मोजणार त्याची तीव्रता त्या प्रॉब्लेमची किती कमी झाली आहे. 100% कमी होणार, वाढायचं तर काही चान्स नाही. तिथून खालीच येणार आहे. 60% असेल तर 40%, 30%, 20% की 10% की 0 किती झालंय हे आपण मोजणार. आणि हे अंतर पण दाखवणार आपल्याला. जी फटकरी पहिल्यांदाच फिगर येते ना 60% होतं, आकडा दिसेल कदाचित कुणाला असा ग्राफ दिसेल राईट. तर तो एवढा खाली आलाय. ओके चला शिल्लक आहे ना 0 करायचं, परत राऊंड मारायचे. आता तिथे पुढे लिहिलंच आपण. डोळे बंद असताना मानसिक पट्टीवरती आजाराची तीव्रता किती कमी ते तपासा. उदाहरण समजा 7 वरून 3 वर आले असल्यास पुन्हा 3, 4 वर 5 स्टेप्स करा. परत वाक्य म्हणायचं, कॅन्डिडेट चॉक करताना वाक्य बोलायचं. वाक्य बोलून झाल्यानंतर 3 वेळा राऊंड मारायचा, टॅप करायचं. टॅप केल्यानंतर परत म्हणजे तीव्रता मोजायची, म्हणजे स्टेप बाय स्टेप हमिंग करायचं. डोळे उघडायचे, लेफ्ट राईट खाली समोर बघायचं राईट. आणि मग तीव्रता मोजायची. मग तीव्रता 0 होईपर्यंत हे काम करायचं. किती दिवस लागतील? 2 मिनिटात होईल, 2 तासात होईल, किती 4 वेळा केल्याने होईल, 40 वेळा केल्याने होईल. तुमच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. तुम्ही किती ओपननेसली हे एक्सेप्ट करता. बरोबर. एका वेळेस एकच समस्या घ्या, नाहीतर आम्ही आता उकिरड्यावरच आहे. नाही घाण आपल्याकडे. होलसेल मध्ये नाही करायचं, हे रिटेल मध्ये काम करायचं. येताना होलसेल मध्येच येतात त्या समस्या, पण जाताना आपल्याला रिटेल मध्ये घालावे लागते राईट. एका वेळेला एकच समस्या घ्यायची. रेग्युलर करता भावनिक ताणतणाव कमी करा. समस्या तुमच्या तुम्हीच सोडवा. माझ्याकडे यायचं तुमची तुम्ही आता सोडवा. कारण टेक्निक दिले म्हणून मी विचारलं कुणाला प्रॉब्लेम आहे. टेक्निक पुढे सांगणार होतो ना राईट. तुमचं तुम्ही हे सोडवू शकता. नितीनचं उदाहरण मी तुम्हाला कालच दिलं. फिजिकल पेन साठी त्यांनी केलं, मी सांगितलं होतं. आता सुद्धा तुम्ही स्टेज फिअर साठी करायला असं म्हणत नाही. आता तुम्हाला कुठली तीव्र समस्या आहे त्या समस्येतनं पहिलं बाहेर पडा. प्रायोरिटी द्या स्वतःला राईट. एक एक करून तुम्ही समस्या या घालवू शकता. किती वाजता? लगेच घालवू शकता. आणि चहा प्यायला पण जाऊ शकता, किंवा चहा पिऊन आल्यानंतर तुम्ही याच्यावर काम करू शकता. एनी डाऊट? असलाच नाही पाहिजे. इट्स अ बिग टेक्निक. ओके. परत आल्यानंतर आपल्याला एक्सरसाइज करायच्या. तुम्ही इथे बसून केली तरी चालेल, बाहेर केली तरी चालेल. जास्ती वेळ आपल्याकडे नाही. शक्यता आहे 6, 6:30 वाजण्याची. त्यामुळे तुम्ही थोडंसं गिअर अप करा स्वतःला. ओके. कारण ज्या स्पीडला आपण चाललोय, कारण नुसतं आपल्याला पोर्शन करायचं नाही, ते मध्ये